सकारात्मक चर्चा झाली. जवळजवळ सकारात्मक झाली आहे, तशी निगेटिव्ह काही नाहीये. त्यांच्याकडनं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. पण तरी पण आम्हाला आमच्या असोसिएशनला पूर्ण मुंबईला मेंबरची आमची असोसिएशन मेंबरची आम्हाला परमिशन घेऊन ते पुढची रणनीती काय असणार काय आहे ते आम्ही करणार. आश्वासन आम्ही तुम्हाला सांगतो ना काय दिले. हो त्या मान्य केले. काय नेमक्या अडचणी होत्या की ज्यामुळे जेवढे नोटिसेस बीएमसीने दिले ते आता बोलले की आम्ही रिवोक करतो आणि नवीन नोटीस तर पुढच्या वेळी बोलू. तर आम्ही हा तात्पुरता उपाय असू शकतो तुमच्या ते आम्ही ठरवू. उद्यापासून पाणी मिळेल का? हिंदी में आपको हिंदी में 4 बजे के बाद एसोसिएशन की पूरी मीटिंग होने के बाद हम डिक्लेयर करेंगे. कंप्लीट मुंबई का मीटिंग 4 बजे है. वाटर टैंकर एसोसिएशन का मीटिंग है 4 बजे. वहाँ पे सब क्लियर हो जाएगा. 4 बजे चकाला में हमारी मीटिंग है. पूरा मुंबई वाटर टैंकर एसोसिएशन की सभी मेंबर की राय लेके आगे का जो भी है डिक्लेरेशन 4 बजे होगा. पॉजिटिव निगेटिव 4 बजे आपको मालूम पड़ेगा. 4 बजे मालूम पड़ेगा. वो मीटिंग हम ब्रीफली आपको दे. वो मीटिंग या बैठकीमध्ये होते मॅडम सदस्य म्हणजे ते मीटिंग मध्ये आम्ही तुम्हाला सर्व गोष्ट सांगू. आता आम्ही एवढी तुम्हाला सांगू शकते. सर सांगतील. आता आम्ही 10 लोक होतो त्यापैकी तुम्ही सांगा. दादा आता बैठकीला कोण कोण उपस्थित होतं आणि आयुक्तांना काय रिप्लाय दिलेला आहे तुम्हाला? आता टँकर असोसिएशन बरोबर माननीय महानगरपालिका आयुक्त स्वतः बसले होते. त्याचे सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि टँकर असोसिएशन हा 4 वाजता त्यांचा निर्णय जाहीर करणार आहे सर्व मेंबरशी बोलून. ते चकालेला ते मीटिंग घेणार आहे सर्व मेंबरशी बोलून. मग त्यांचा निर्णय ते 4 वाजता स्वतःहून डिक्लेअर करणार आहे. तुम्ही ज्या वेळेला बैठकीला उपस्थित होता त्यावेळेला पालिकेचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते का? तुमच्या मूळ अडचणी तुम्ही काय नेमक्या त्यांना आयुक्त साहेब स्वतः होते. बाकी त्यांचे जे अधिकारी ते ज्याच्या रिलेटेड आहेत ते सगळे अधिकारी उपस्थित होते आणि सगळे जे टँकर युनियनचे लीडर आहेत ते स्वतः होते आणि राजेश ठाकूरजी आहेत आमचे, मी सगळ्यांचं नाव घेतलं, सगळे पदाधिकारी तिकडे उपस्थित होते आणि त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं साहेबांनी ऐकून घेतलेलं आहे. पॉझिटिव्ह मीटिंग झालेली आहे. ते आता जे युनियनचे लीडर आहेत ते 4 वाजता सगळ्या मेंबरशी मीटिंग घेणार, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणार. मग त्याचा निर्णय 4 वाजता ते लोक जाहीर करतात. साधारणपणे किती टँकर असोसिएशनचे लोक यामध्ये सहभागी झालेले होते जे तुमच्या या 4 वाजताच्या निर्णयाकरता वाट बघतात? मुंबईमध्ये जवळजवळ 450 टँकर ओनर आहेत. 450 टँकर ओनर आहेत. 1800च्या वर टँकर्स आहेत. 2000च्या वर विहिरी आहेत. त्या उद्या आता 5 वाजता आम्ही सगळा निर्णय घेऊ. तुम्हाला कळेल काय करायचं ते. काकाला हिंदीमध्ये बोलते. काका हिंदी में ब्रीफ कर दीजिए. आपने मीटिंग ली है, कुछ आयुक्त थे, एक पॉजिटिव चर्चा मुंबईकरों को बहुत त्रास हो रहा है, इसलिए क्या दिख रहा है? देखो, ये मुंबई के लोगों को जो पिछले कुछ दिनों से टैंकर की जो स्ट्राइक हुई उसकी वजह से तकलीफ हुई, मुझे आज एसोसिएशनचे सगळे मेंबर माननीय आयुक्त साहेबांना भेटलेले आहेत. हिंदीत बोलूं? मैंने आयुक्त साहब के साथ आज एसोसिएशन के सभी मेंबरों की मीटिंग हुई है. सभी पदाधिकारियों ने जो अपनी बात थी वो आयुक्त साहब के सामने रखी है और आयुक्त साहब ने अच्छे से उसका रिस्पॉन्स दिया है. पॉजिटिवली मीटिंग हुई है, लेकिन उन्होंने अपना निर्णय अभी जाहिर किया नहीं है क्योंकि 4 बजे उनके सभी मेंबर से ये बात रखेंगे और मेंबर की सहमति से 4 बजे उनका निर्णय वो लेने वाले हैं. 4 वाजता टँकर चालक संघटना या संदर्भातला निर्णय जाहीर करणार आहे. पाणी टँकर चालकाच्या संपावर अद्याप तरी तोडगा निघाला नाही. महत्त्वाची बैठक झाली. संप सुरू आहे. संपाचा 4था दिवस होता. मात्र पाणी टँकर चालकांच्या या संपावरती अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. 4 वाजता या संदर्भातली भूमिका आता घेतली जाणार. नेमकी भूमिका काय असते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पाणी टँकर चालक संघटना आणि भूषण गगराणी यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक संपन्न झाली. मात्र या बैठकीमध्ये पाणी टँकर चालकांच्या संपावरती मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही अशी माहिती मिळते आणि या संदर्भात आता 4 वाजता निर्णय जाहीर केला जाणार. 4 वाजता टँकर चालक संघटना आपला निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे 4 वाजता या संदर्भात आता टँकर चालक संघटनेच्या माध्यमातून काय निर्णय घेतला जातो, त्याचे काय परिणाम होतील हे पाहणं महत्त्वाचं.
टँकर चालक संघटना आणि भूषण गगराणी यांच्यामधील बैठक झाली. खरं तर हा संपाचा 4था दिवस आहे. आज या बैठकीमधनं काहीतरी तोडगा निघाला अशी अपेक्षा होती, मात्र या बैठकीच्या माध्यमातून या संपासंदर्भात कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता पाणी टँकर चालक संघटना या संदर्भात आता 4 वाजता आपला निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे कुठला निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या गैरसोय होते. अनेक क्षेत्रांवरती याचा परिणाम होतोय. टँकर चालक संघटनेचा संप सुरू आहे. संपाचा आज 4था दिवस आहे. संपाच्या 4थ्या दिवशी भूषण गगराणी आणि पाणी टँकर चालक संघटना यांच्यात बैठक झाली, मात्र अद्याप या बैठकीमध्ये संपावरती मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडलेत. श्रेयस, खरं तर संपाचा 4था दिवस आहे आणि आज 4थ्या दिवशी भूषण गगराणी यांची आणि टँकर चालक संघटनेची बैठक झाली, मात्र यामध्ये अद्याप तरी कुठला तोडगा निघाला नाही आणि 4 वाजता या संदर्भातला निर्णय जाहीर केला जाणार अशी माहिती मिळते. काय सांगशील सविस्तर? कारण आपण बघितलं 4 वाजता ह्याचा संपूर्ण निर्णय होणार आहे. चकालामध्ये त्यांची बैठक आहे असं ते म्हणतायत. एकंदर पाहिलं गेलं त्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. 4 दिवस झालेत या सगळ्या संदर्भातच्या गोष्टींना आणि 4 दिवसानंतर जेव्हा ही बैठक भूषण गगराणीसोबत होत असेल तर ही बैठकीत कुठे ना कुठे तोडगा निघाला आहे असं कुठे चिन्ह, पॉझिटिव्ह चिन्ह निघालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यांनी कुठलीही घोषणा आतापर्यंत केली नाहीये. त्यामुळे कुठे ना कुठे सगळ्यांचं लक्ष त्या 4 वाजताच्या बैठकीकडे लागलेलं आहे. एकंदर बघितलं तर टँकर असोसिएशनचं म्हणणं होतं ते सगळं म्हणणं महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ऐकून घेतलंय. त्यासोबत त्यांचे काहीतरी डिस्क्रिप्शन्स होत्या काय किंवा इन्क्रिप्शन होते, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात. या दोघांची बैठक ही खऱ्या अर्थात सकारात्मक झालेली असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण सकारात्मक गोष्टी समोर येताना आपल्याला दिसतात. कारण एकंदर पाहिलं गेलं 4 वाजता हा निर्णय होणार. 4 वाजता नंतर मुंबईकरांना खऱ्या अर्थाने 4 दिवसापासून होणारा त्रास जो आहे तो संपतोय का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. कारण नक्कीच श्रेयस, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. पाणी टँकर चालक संघटनेचा आज 4 वाजता काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं.